मानकापूर ते गोरेवाडा रिंग रोडमधले अपघाती प्रवणस्थळ गतिरोधक मागणीकरिता श्रृंखलाबद्ध आंदोलन पश्चिम नागपूर कृती समिती तर्फे शरद पाटील यांचे सर्वात पहिले सगळ्यांना नमस्कार करतो। आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपलं जे गोरेवाडा रिंग रोड आहे, मानकापूर ते गोरेवाडा रिंग रोड, त्या रिंग रोडवर जवळपास आतापर्यंत 150 ते 200 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। म्हणजे अपघात झालेला आहे तिथं वर्धा वेगाने ट्रक चालतात, टिप्पर चालतात, मोठे व्हेकल चालतात आणि त्याच रोडवर परोटी सेंट मिसेट परोटी शाळा आहे, त्याच रोडवर सतीमानी शाळा आहे, त्याच रोडवर सेंटरबाई शाळा आहे। म्हणजे अशी मोठे 3-4 शाळा आहेत आणि त्या रोडवर जर आपण बघितलं तर एकही जे त्यांनी डिवायडर वगैरे कुठे लावले नाहीये, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर आपण संयुक्तरित्या सगळ्यांना आपले ऍप्लिकेशन दिलेली होती, पीडब्ल्यूडी असो, एनएमसी असो, एनआयटी असो, आपलं त्याच्यानंतर वाहतूक विभाग असो, वाहतूक डीसीपी असो, प्रत्येकाला आपण अर्ज दिला, आपली मागणी त्यांना सांगितली की तिथं लवकरात लवकर ब्रेकर वगैरे लावण्यात यावे, पण आतापर्यंत असं काही त्यांनी केलेलं नाही। त्याच्यामुळं उद्यापासून सकाळी अवस्थीनगर चौकात आपण एक संकल्पबद्ध उपोषण करण्याची आपण तयारी करून राहिलो। उद्यापासून आपलं उपोषण तिथं सुरू होणार आहे आणि आपली मागणी आपण मागं लिहिलेली आहे की बाबा एवढी आपली मागणी आहे, ते मागणी आपण पूर्ण करा असं आपण त्यांना सगळ्यांना आवेदन दिलेलं आहे। तुम्ही यापूर्वी त्यांना निवेदन दिलं होतं, 2 वेळा आपण फॉलोअप घेतलं, पण आतापर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फंड उपलब्ध नाही किंवा ते आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आम्हाला बोलावं लागतं। वर्ल्ड बँकचं शिक्षण असलेल्या वर्ल्ड बँक अंतर्गत तो असता आहे आणि घरडे मॅडम तिथं इंचार्ज आहे, त्या वर्ल्ड बँकच्या अंतर्गत तो असता आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार आणि दोघांचं त्याच्यात कॉन्ट्रिब्युशन असते। मला असं वाटतं की 50-60 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 100-1 लोक जवळपास तिथं अपघातात घायल झालेले आहेत, अपंग झालेले। आपण त्यांना इंटिमेशन दिलं आहे की आम्ही सध्या संकल्पबद्ध आंदोलन करू, जर आमची मागणी पूर्ण झाली तर निश्चित स्वरूपात आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ। जर आम्ही संकल्पबद्ध आंदोलन करताना आमची मागणी पूर्ण झाली नाही तर मला वाटते आम्हाला आमरण उपोषणच्या पर्यायावर शेवटी जावं लागेल।